नाव सांगा. माझं नाव राहुल देवदास गई आहे. मी राहणार दादुलगाव, तालुका जळगाव, जामोद, जिल्हा बुलढाणाचा आहे. इथं कंपनीत काम करतो आहे. रांजणगावात राहतो, शेळके वस्तीला, सागर लांडे यांच्या बिल्डिंगमध्ये. गेल्या 7-8 वर्षापासून मी तिथंच आहे आणि जाबीला सिक्युरिटीमध्ये काम करतो सुपरवायझरमध्ये. तर माझ्याकडे हॉस्पिटलला आलो मी 4 तारखेला माझ्या मुलाला घेऊन संध्याकाळी 5:30 वाजता वाचलेला गेलो. तिथं माझ्या मुलाची ट्रीटमेंट केली, त्याला ताप आलेला होता. त्यानंतर मग मी वाचलेला इकडे ट्रीटमेंट करून 6:30 वाजता निघलो. तर 7 वाजता इथे एक इलेक्ट्रिक वस्तू भेटतात आणि घोड नदी म्हणून काहीतरी, तिथं थांबलो आहे रस्त्याच्या किनाऱ्याला साईडला. आणि वाईफला म्हटलं जे मशीन रिपेअर करायला टाकलेलं ते लगेच घेऊन येतो, गाडीवरच बस. मुलगा उतरलाय खालं, त्याच्या मागे बायको उतरली. बायको फक्त एक पाऊल टाकली तर फक्त खुंब्यावर पडली. इथं फ्रॅक्चर झालं. या हिशोबानं मी जवळचं हॉस्पिटल म्हणून मला बोर्ड दिसला लगेच, कोर्टे मल्टीनॅशनल म्हणून म्हटलं थोडंसं लागेल आहे, लगेच बघू काय आहे. तर त्यांनी गेल्यानंतर सांगितले एक्सरे काढा. त्यानंतर CT स्कॅन केला आहे. CT स्कॅनच्या रिपोर्टला पण 11 वाजता येणार आहे म्हटले. त्यानंतर तिथं मला ते स्वप्नील म्हणून काहीतरी सरनेम आहे त्यांचं, ते दिसले. त्यांनी सांगितलं की मी सगळं बघतो आहे, डॉक्टरांना पण मी सांगतो व्यवस्थित काय करायचं काय नाही, कमी आहेत आपण करून घेऊ, काय असेल ते सगळे ते रिपोर्ट वगैरे मेडिकल मीच बघतो. इथं डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी लगेच मी CT स्कॅन करून आलो. त्यांनी व्हॉट्सअपला मला रिपोर्ट दाखवला पण, डॉक्टरांशी बोलले पण, डॉक्टरांनी सांगलं पण ऑपरेशन करायचं आहे. व्हॉट्सअप चॅट पण दाखवली मला थोडंसं अचंबित झालं मी तिथं की एवढं कसं काय तुम्ही अजून ते नुसतं चालताना पडले, त्याला लागलं आहे, तुम्ही डायरेक्ट ऑपरेशनवर कसं काय तुम्ही डॉक्टर तुमचं कसं काय व्हॉट्सअपवर बोलणं झालं आहे. रिपोर्ट पण बघितले नाही डॉक्टरने होतं. त्यांनी सांगितलं CT स्कॅनवाल्याने की 2-3 तास लागतात. तिथून मी 10 मिनटात तिथं आलो तर याला रिपोर्ट पण येऊन मग याने डॉक्टरला दाखवले आहेत. त्याचा एक्सरे पण आहे याच्यात. आणि एक्सरेची थोडंसं लागल्यानंतर एक्सरे CT स्कॅन करून तर तुम्हाला पक्क निदान आलं ना डॉक्टरला काय करायचं. तरी पण एवढी मोठी चूक होते म्हणजे डॉक्टर करतात काय. तुम्हाला CT स्कॅन देतो आम्ही, 4,000-5,000 रुपये खर्च करतो एका टाईमला आणि तुम्हाला CT स्कॅनचा रिपोर्ट तुमच्या हातात देतो. तो CT स्कॅनचा रिपोर्ट भेटल्यानंतर तुम्हाला परफेक्ट इलाज झालाच पाहिजे ना. ठीक आहे, झाला नाही, थोडंसं मागे पुढे झालं तरी पण इथपर्यंत ही घटना जाईल असं मी कधी. CT स्कॅनचा रिपोर्ट आहे ना तुमचा? आहे ना, CT स्कॅनचा रिपोर्ट पण आहे माझ्याकडे. CT स्कॅनचे CT स्कॅन काढले मी लगेच, कोणतेही नाकारला त्याला. लगेच CT स्कॅन सांगितले, CT स्कॅन केले. एवढे पैसे खर्च करून डॉक्टरच्या सांगण्यानुसार जे सांगतात तेच आम्ही करतो. तरी जर एवढी मोठी जर घटना होती त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे, कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे सगळ्या डॉक्टर लोकांची, स्टाफची. याच्यात कोणीतरी सामील तर नाही. हां, काही एवढे मोठे पैसे घेऊन ते काय वापरतात नेमकं, त्यांचे सगळे इक्विपमेंट पण चेक व्हायला पाहिजेत. काही इक्विपमेंट त्यांचे बंद असतील. मला BP चेकसाठी किंवा ते सेलसाठी जे मशीन असते मॉनिटरिंग करायची ती आणतात. ते 3 मशीन आतमध्ये गेले. मग एवढ्यांचं काय काम आहे. मग पहिली नेली ते पण बंद असणार, दुसरी नेली ते पण बंद असणार, तिसरी नेली ते पण बंद असणार. त्यामुळे त्यांना अंदाजच नशीन आला. किडनीची बिमारी आहे, त्याला 4 वर्ष झाली मी ट्रीटमेंट करत आहे साहेब. त्याला पैसे लावून मी आजपर्यंत 4-5 लाख रुपये लावले. अर्धा ही अशी घटना झाली. आता त्या मुलगाचं तर संपलंय, त्याला काहीच करू शकत नाही. त्याला मम्मी शिवाय 1 मिनिट राहणार नाही तो. आता ही जी घटना झाली याच्यामुळे माझा मुलगा संपलाय, तो पण संपलाय, मी पण संपणार आहे 2-3 दिवसात. जर याच्यावरती जर योग्य कारवाई झाली नाही तर एक तर मी तिथं जाऊन काहीतरी करणार. माझ्या याचं हे पूर्णपणे सखोल चौकशी झाली पाहिजे या गोष्टी. हे दुःख जे मला झालं हे भविष्यात पुढं कोणालाच नाही हो, याची माझी मनापासून इच्छा आहे. तरी सगळ्यांनी याच्यावरती काहीतरी चौकशीसाठी सपोर्ट करा बस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.